आपल्या आईचं मस्तपैकी चाललंय मिरची परतायचं. ठेचा नाही का, भरपूर लोक याला मिरचीचा ठेचा म्हणतात मित्रांनो. आणि आपण काय म्हणतोय, आपण शेंगदाण्याची चटणी. शेंगदाण्याची चटणी. तर मित्रांनो आपलं सकाळ सकाळचं जेवण आलेलं आहे. हे मित्रांनो रात्रीचंच मटणाचं कालवण आहे, त्याबरोबर हा आपला झाकणात दिलेला कांदा. ज्यावेळेस आपण हा पाला पाडला ना त्यावेळेस मित्रांनो एवढं काटं बिटं टोचलं ना आपल्याला, काय आता काट्याचं झाड म्हणल्यावर काटं तर टोचणारच नाही का. हे बाबळ तोडायला आणि ह्या अशा काट्या पांगवाय मित्रांनो, या अशा इकडं तिकडं असं म्हणजे तोटाक तोटाक टाकायला सगळ्यांना खाता यावं म्हणून. माझा जवळजवळ मित्रांनो एक हे छोटंसं बांगल्याचं काम आहे आणि ह्याच्यावरती आपलं एक करडू गेले आत्ताच. दुसऱ्या एका पाहुण्याचं आपल्या आमदार साहेबांचं काय चाललंय. आमदार साहेब राम मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो आपलं आता सकाळचं काय चाललंय माहिती आहे का, सकाळचाच ब्लॉग ना आता आपला सकाळचा शूटिंग होतो. तर आपली आई काय करते बघा, या ठिकाणी मिरचीचा ठेचा मित्रांनो, ठेचा तयार होतोय आपला स्पेशल चुलीवरचा ठेचा. तर या ठिकाणी आपलं काह्या म्हणजे वाळाय टाकले ते बघा, दोन वाळाय घालायला लागते मित्रांनो. जवळजवळ आपल्याला किती दिवस झाला आहे वाटण नव्हतं ग, दीड महिना झाला मित्रांनो. बिना वाटणाचं कालवण खात होतो आणि विषय काय झाला माहिती आहे का, बिना वाटणाचं कालवण खात होतो. मग कालवण कसं बनवत होतं, नुसतं मसाल्यात कालवण बनवत होतं आपलं. तर आता फायनली म्हणलं लयला का लय आपल्याला वाटण गाठण नाही, त्यामुळं लय त्रास होतोय नाही का. म्हणजे खायला एवढं चव देत नाही कालवण, देतं तसं पण एवढं नाही चविष्ट, वाटणासारखं चविष्ट नाही. मग त्याकरता वाटण रात्री कार्याला आणलं आईने, धुवून वाळाय घातलं. उद्यापासून आपलं वाटणाचं कालवण चालू. आपल्या आईचं मस्तपैकी चाललंय मिरची परतायचं. ठेचा नाही का, भरपूर लोक याला मिरचीचा ठेचा म्हणतात मित्रांनो. आणि आपण काय म्हणतोय, आपण शेंगदाण्याची चटणी. शेंगदाण्याची चटणी. आणि मिरच्या असल्यावर काय म्हणणार आपण, लसणाची चटणी. लसणाची, अरे लसणाची करतात ना नुसत्या चटणी. ह्या सगळ्याला आपण जर ठेचाच म्हणलं तर म्हणायचं काय, ठेचा बी म्हणायचं. म्हणताच येत नाही पण मित्रांनो, पण चाललंय बघा आपलं काय कसं काय ना. ठेचा असो मिरच्या असो काय असो, खायला एकदम चविष्ट आणि एकदम चुलीवरचं गावरान जेवण. एकदम बघा, एका मॅडम बाहेर आल्या हिच्या आधी, तिला तिथं बांधून टाकली. तिला बांधूच तर मित्रांनो ही लगेच बाहेर निघली. म्हणजे आपल्या दोन्ही बी मेंढ्या इतक्या चॅप्टर आहेत ना, काय बाबा यांना काय करावं काय कळतच नाही. एकतर कसं असतं मित्रांनो, हे कोकऱ्यांचं खाद्य, घरी राहणाऱ्या कोकऱ्यांसाठी ते खायला असते. आणि मग एक बाहेर आली लगेच तिथं खायला, तिला नेऊन बांधली की लगेच तिथं खायला. म्हणजे राव कोकऱ्यांसाठी खायला असतं. ह्यांना कसं आहे, ह्यांना रानात गेलं तरी चराय गावतं आणि घरी राहणाऱ्या कोकऱ्यांना मग हे घरी असं ठेवायला लागतं. म्हणजे दोन मेंढरं मित्रांनो, अख्खे एवढे आपली 100 मेंढरं आहेत ना, त्यातनं 2 मेंढरं एवढी चॅप्टर आहेत ना, लय चॅप्टर. ठेवलेल्या कोंबडीची सगळी अंडी बघा मित्रांनो कशी आहेत, सगळी अंडी आहेत ह्या डालग्यात. आई किती दिवसांनी निघतील आपल्याला पिल्लं, 3 आठवडे. म्हणजे 3 आठवडं म्हणल्यावर मित्रांनो 7 × 7 7 × 2 = 14 7 × 21 दिवसांनी होईल का 22, म्हणजे 3 झालं पाय आठवडे. 3 आठवडं म्हणजे 21 दिवस झालं. पण मी ऐकून आहे मित्रांनो 22 दिवसांनी निघतात असं नाही का, म्हणल्यासारखं झालंय कोण मला. 3 आठवडे निघतात. 3 जी बसवलेले ही आहे ना, हा वार आपण शुक्रवारी बसावी तर शुक्रवारीच निघणार, गुरुवारी बसावली तर गुरुवारी निघणार, रविवारी बसावी तर रविवारी निघणार. म्हणजे फिक्स पहिले पिल्लाची एंट्री त्याच दिवशी मित्रांनो झालाय. झालं की निघतात. ठेचा झालाय तयार. चांगला त्याला गवळा तळून घेतला. तर मित्रांनो ह्यो जो घाम आलाय ना, घाम ते मित्रांनो एक भाबळ डाळली मेंढरांना. दादा गेले ते बाहेर, त्यामुळं मेंढरांना तर चरायला पाहिजे. काल दादांनी कुंभाळ तोडलेलं पण आज काय नव्हतं, मग एक भाबळ डाळली. एवढं मित्रांनो जीव निघाला ना एकट्याचा लय. तर कुठं डाळले काय ते दाखवेल तुम्हाला मी तिकडे गेल्यानंतर मेंढर. तर मित्रांनो आपलं सकाळचं जेवण आलेलं आहे. हे मित्रांनो रात्रीचंच मटणाचं कालवण आहे, त्याबरोबर हा आपला झाकणात दिलेला कांदा, ही आईने सकाळ बनवलेली मिरची. तर हे माझं जेवण आहे आणि आपली आई बी करते जेवण. आई कसं झाली मिरची, चांगली झाली. आपली आई बी जेवण करते मित्रांनो. आणि पप्पू बी आला आपल्या पंक्तीत, त्याला बी दिले भाकर खायला, पण ते आता दमाने खाणार. तर आता आपल्याला करायचे जेवण मस्तपैकी. कसं काय आपलं सकाळचं जेवण आहे कमेंट करून सांगा. तर मित्रांनो हीच ती काट्याची भाबळ आहे जी सकाळी आपण आरती तोडली होती आणि आपल्या मेंढरांना पाला म्हणजे पाळला मित्रांनो. पण ना हो इकडं असं पांगावलं आहे बी, सगळी आता पाला खात्यात आहे.
पण ज्या वेळेस आपण हा पाला पाडला ना त्यावेळेस मित्रांनो एवढं काटं बिटं टोचलं ना आपल्याला, काय आता काट्याचं झाड म्हणल्यावर काटं तर टोचणारच नाही का. आणि मग आता मेंढरांना सकाळ सकाळ चरायला नव्हतं एवढं काय, त्यामुळं ही आपली बाबळ तोडावं वाटली आणि नाही का म्हणजे पाला साला खात्याला म्हणून तोडली. तर डोक्यात एक काटा टोचला, पाठीत बी एक लय म्हणजे तसं तर मित्रांनो लईच टोचला हातापायाला सगळीकडं, पण लय जोरात कुठं कुठं टोचला माहिती आहे का. डोक्यात एक टोचला, पाठीत एक आणि खाली पोटरीच्या तिथं म्हणजे पायाच्या तिथं ना तिथं असं 3 काटं मित्रांनो असं टोचलं की जाग्यावर रक्तच निघलं. त्यामुळं भरपूर लोकांना वाटतं लय सोपं असं बकरी त्यांना वाय चारल्यावर ही होत असेल ती होत असेल असं होत असेल, पण मित्रांनो सोपं नसतं कुठली गोष्ट. लय म्हणजे लय कठीण परिस्थितीमध्ये दिवस काढावं लागतात. तर ही बाबळ तोडायला आणि ह्या अशा काट्या पांगवाय मित्रांनो, या अशा इकडं तिकडं असं म्हणजे तोटाक टाकायला सगळ्यांना खाता यावं म्हणून माझा जवळजवळ मित्रांनो एक तास पाऊण तास गेला याच्यामध्ये नाही का हे तोडून पांगवायला. आणि आपल्या ह्या मेंढरांनी बघा 5 मिनिटात खाल्लं बी. तिकडं 2-4 काट्या टाकलेल्या मोठ्या आणि इथं 1-2-4. तर मित्रांनो सोडली आली आणि 1-5 मिनिटं नाही झालं तो संपला पाला. नो हे छोटंसं बांगल्याचं काम आहे आणि ह्याच्यावरती आपलं एक करडू गेले आत्ताच. त्याला आता खाली येतंय का नाही, काय यायला येतंय का नाही काय माहिती नाही. भाऊ आता कसं येतोय काय माहिती, कुठं दिसत नाही बी म्हणून गेलाय मात्र खरं. तर डायरेक्ट वर जाऊन बघू नेमका कुठे. हो का हो का हो का हो का हो का, चल चल. अरे ते तर पळतंयच राव. हो का, अरे बाबा खाली येतंय का नाही. अरे भाई साहेब ती तर मला भ्यायलाच लागलं. अरे 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 एवढ्यावर नजर उडी मारली ना मित्रांनो त्याने, त्याचा हातपायच मोडल जाग्यावर. खरंच ह्यांना कसं अक्कल नसते. अक्कल म्हणजे ते विचार नाही करणार नाही का. भेटतंय जरा मला, जा तिकडं. गेले आता बराबर गेले. जा 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 थोडं पुढं जा. अरे 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 देवा अलीकडून जा. गेलं गेलं गेलं, हुशार झाले. त्याला काल बी गेलं तर ते तेव्हा. मित्रांनो आता एक काय लफडा झाला माहिती का, मगाशी एक करडू वरती गेलं तर आणि त्याच्या जोडीला आता दुसरं बी वर घेऊन जातं या. तवा 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 यांनी एक डोक्याला ताण केला बघा. सगळी खेळायला लागले ते हळूहळू, सगळीच वर जायला बसले ते याच्यावर. तसे पायरे आहेत त्यामुळे वर जाते ते खाली येते ते. आणि काय ज्याला माहिती आहे ते बरोबर येते, ज्याला माहीत नाही ते काही याही नाही. ही सगळी मेंढरं कोबत आल्यात मित्रांनो, ह्यांना रान नीट करायचं आहे त्यामुळं म्हणली लवकर लवकर चारा. त्याकरता सगळी इकडून वरून मेंढरं दिले ते सोडून. आणि आपल्या आईला कुठं जायचं आहे, ताण लागली उन्हाची, ताणबिण लागते लय. जा जा पाणी प्यायला जा. तर बघा ही मेंढरं आखी हाणायची जबाबदारी आपल्या काय. आता त्या पुढच्या शेडात पाणी आहे तिथं चालली आहे. वाटतंय कोबूपेक्षा मेंढरांना वांगे लय आवडते ते, कारण का तर मित्रांनो इथं वांगी टाकली होती. वांग्यावर किती खांडवा आहे बघा. आणि कोबूत आपलं एक अर्धे मेंढरं काय ऐकनात, त्याकरता सगळ्याच वावरात सोडून दिले मित्रांनो. आणि आपली मेंढरं आता सगळी इकडंच इथं बी चारायच्यात खाली बी चारायच्यात आहे. त्यातून आपलं दादा बी नाही आई बी नाही. घरचं मित्रांनो लय अवघड झाले. पण घरी एक आपला मेंबर आहे, त्या मेंबर म्हणजे आपला काळू मित्रांनो दिवसभर माचोळीत बसून असतो. त्याच्या ह्याच्यावरती आपल्याला म्हणजे 70% भीती नाही वाटत नाही का, घरची काळजी नाही वाटत. पण 30% असते नाही का. कुत्र्याला कसं कोणी दगड हाणला काय हाणलं ते जाऊ शकतं, आता त्याला कळत नाही. त्यामुळं घरची बी जरा व्हायची काळजी, कधी येते ते दादा काय जण. घरच्या वावरात जरा वेळ चरली मेंढरं आणि आता ह्या खाल्ल्या वावरात बघा. इथं काल अर्ध चारलेलं, आज अर्ध फुगल्या ते बघा. ही मेंढी किती फुगली आपले बघा, डेंजर मेंढी बघा कशी पोटं फुगल्या ते, गच फुगल्या ते सगळीच. पण इथं बी आता चाराव म्हटलं व्हायचं. मॅडम चरा राव तुम्ही चरा. मॅडमचं पोट बघा मित्रांनो. मॅडम आपल्या सकाळच्या बाहेर निघतात रोज. आता घ्या खाऊन, खा खा. हो कसं झालं टमटमीत. खा राव तुम्ही खा मॅडम चरा. आतापर्यंत तुम्ही लय लिंब पाहिले असते, पण असं लिंबू कधी पाहिले का बघा. झाडाचं तोडलंय मित्रांनो, नाही तर माणसानं कापलं विपलंय काय बघा. ओललं नाही काय नाही, कसं आहे एकदम. या असलं मित्रांनो झाडाला आत्ता दिसलं मला, त्याला मी हात लावला ते तुटलंच जाग्यावर. आणि बघा कसं चिर पडले त्याला. कशाने चिर पडले असेल काय माहिती राव. एवढं पॅकिंग लिंब असतात, निबार फोडायचं म्हणलं तरी फुटत नाही. आणि हे तर बघा कसं चिरले. तर मित्रांनो जवळजवळ 4:30 वाजता आपलं दादा मेंढरा का आलेलं आहेत. बघा दादा तिथं थांबले ते या.
मेंढरं तर आईने मीच फुगावले ते आणि दादा तसे आपलं मेंढरं आले ते 4:30 वाजता. तर आता तुम्हाला प्रश्न पडू शकतो नाही का, एखाद्याला पडू शकतो बाबा तुझं दादा कुठं गेलं होतं. तर मित्रांनो काय झालं तर माहिती आहे का, आपल्याच भावकीतल्या एक आजीबाई गेल्या वर्षी ह्या टायमाला वारल्या होत्या आणि त्या वारल्यामुळं त्यांचं आज होतं वर्षश्राद्ध. तर भावकीतलं असल्यामुळं आपल्या दादांना सकाळी जावं लागलं. मग सकाळी दादा गेलं आणि आता आलं मेंढरापाशी. बिक्री मिळलेली आहेत हो. तान्ही मेंढरं वाड्याला असं नाही का, म्हणजे मेंढरं आल्या पहिले यांना असं असते. शेवटी मित्रांनो कसं असतं माहिती आहे का, हो का, आता दूध पाचते ते आणि किती काय झालं ना, शेवटी आई ही आईच असते नाही का. ह्या आपली जसे आईला काळजी असते लहान बाळाची, तशी ह्यांना सुद्धा यांच्या लहान बाळाची लय काळजी असते. किती बी खायला असू द्या काय असू द्या, पहिलं आपल्या पिल्लाची भेट घेणार. तसंच हो का घेते ते का नाही हो का, कशी पाचते आपली भांडी मेंढी. आणि मित्रांनो मागचा व्ह्यू आईला रोज आपल्याला हा व्ह्यू ना बघायला भेटतो. मन हे दिवसभर किती म्हणजे आपला दिवस किती खराब जाऊ द्या, पण हे व्ह्यू बघून ना अगदी मन आपलं आनंदी होऊन जातो मित्रांनो. दुसऱ्या एका पाहुण्याचं आपल्या आमदार साहेबांचं काय चाललंय. आमदार साहेब ही बघा गज फुगून आले तरी तिचं कोकरं फुगावलं आता तिने. आणि आमदार साहेब बघा, आमदार साहेब आमचे आमदार साहेब मायकच येत आहे मित्रांनो का कॅमेराला ओ हो का. आता बोटाला कसं दूध पित त्याला असं वाटते बोटाला दूध येते का काय. आमदार तुझं मालक तो इकडे होय चल. हो ह्या मालका कजा आमदार काय रे तो आला होय. येलं निवल का त्याला यायचं घरनं दाबायचा कार. हा आपल्या आईचं काय चाललंय बघा. काय करते आई. पावट्याच्या शेंगा सुलती ना. पावटा भात करायचे काय. हा पावटा भात करायला. पावट्याचा भात होणार आहे मित्रांनो आज आपल्याला. आणि या ठिकाणी बघा कोरा करकरीत चहा, संध्याकाळचा चहा असतोय आपल्या इथं. आणि तवर चहा कडस्तोर आहे आपलं भाताचं नियोजन करते. मला नको बाबा, तूच पिऊन सांग कसा लागतोय आपल्या पब्लिकला. मला लागतो चहा लागतो आपल्या आईला. कसा आहे सांग की. तर आता आपल्या आईचं काय चाललंय बघा मित्रांनो. वाय काय चाललंय आता हे वाटण भाजायचंय ना वाटायला. आता रोज आपल्याला वाटणाचं कालवान खायला मिळणार मित्रांनो. बघा आपली आई आता वाटण म्हणजे आता काय काय घेतलंय आईने वाटणासाठी. हे कार्याळण बाजरीन ते घेतलंय मित्रांनो. तर हा मस्तपैकी आपलं वाटण तयार करणार आहे आणि इथून मोर रोज वाटणाचं कालवण. तर मित्रांनो आपलं हो आज काय रेसिपीचं दाखवता नाही आलं, कारण का तर मला वाटते तेव्हा ना जेव्हा आई कालवण बिलवून म्हणत होती तेव्हा बॅटरी नव्हती, त्याकरता मोबाईलची लाईट लावलेली जरा. तर आता जेवून बिवून आलो आहे आपलं झोपायला. हो का हे जर्चिंग घातले एक गुरमू सांगावेन मित्रांनो, हे आपलं ज्यान. तर आता मस्तपैकी झोपाय आले मोकळ्या आकाशाच्या खाली निवांत झोपायचं. तर आजचा हा आपला ब्लॉग तुम्हाला कसं वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा. धन्यवाद.